मित्रांनो, आज रविवार. चला मुलं आज कुठेतरी बाहेर फिरायला जावं मित्रांसोबत. तर 2-3 दिवस झालं प्लॅन केला आम्ही बाहेर फिरायला जाण्याचा. नाही तुम्हाला पण नेणार आहे जरा पाण्या पावसामुळे. 4 ते 5 वर्ष झाले ते चालते. नाही नेणार आहे तुम्हाला. आता मी बघून येतो ना वातावरण कसं. नेणार आहे तुम्हाला पण. तसे तो लवकर झोपलो होतो, मस्तपैकी उठलो, गाडीची देवपूजा केली, सामान भरलं गाडीत. लवकरच निघत होतो पण सकाळी झाला पाऊस सुरू अचानकच. मग मित्राचा फोन आला, अरे म्हणलं मी तर 6 वाजल्यापासून उठलोय. अरे 6 वाजल्यापासून होता, बरोबर आहे, आलोच म्हणलो थांब. आता 6 म्हणतात, 6 गेले 7 गेले, आता 8 वाजले. किती 8? सकाळी किती लवकर निघावं, थोडाफार उशीर होतो. अरे फालतूगिरी झाली. किती 6 वाजता मला केला रामचे. चला 7 वाजले वाटे 8 वाजू गेले. एक गाडी छुतनच्या गाडीत एक पातीला. ब्रो चला उशीर व्हायला लागलाय. निघाला बाहेर फिरण्यासाठी. सकाळी 7 वाजता निघायचं तर 7 वाजता 8 वाजले. चला आता एक सेल्फी घेऊ आणि डायरेक्ट स्टार्टर मारून निघू. फिरायला जायचं म्हणलं की पाणी लागतं. पाणी महत्वाचं. पाणी घेतलं आता इथं पाणी भरून घ्यायला 20 लिटरचं. जर रस्त्याला कुठं लागलं तर आणखी घेता येईल. काय नियोजन टॉपचं नियोजन टॉपचं. हा लाहे 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 लाहे. माझी सगळी ओके, फक्त यश स्टिप घ्यायला लागलो सोबत. त्यात हवा कमी होती आणि पूर्ण चाक आपले चेक केले, पूर्ण हवा ओके. काय प्रॉब्लेम तसं पुढे जाऊन काय अडचण यायला नाही पाहिजे आपल्याला. नाही अगदी बरोबर आहे तुमचं. बरोबर आहे, पण रात्री चेक करायचं, सकाळी नाही. नाही नियोजन असंच राहायचं. गाडी जरा भाईच्याला आहे का गाडी पाठीमागं बस. काय गाडी आहे मी चालवला. काय आहे मी खंबे असला कोणी गाडी चालवायची नाही अजिबात. चावी कशाला? अरे उतर हो माग. ए भांडणं करू नका इथं. माहिती उशीर झालेला नाही. भांडणं करू नका. ए योगेश चला भांडणं करू नका. चला भांडणं करू नका. सकाळ सुरुवात भांडणापासून नको. चला येऊ का मी? चला बसा चला. ए चला. एक रिक्षा ऑलरेडी तयार झाली पूर्ण. त्यात सगळं सामान टाकले भरपूर. संकेत भाऊ 1 मिनटं. हे बघा सामान मागं पॅक केले. पातेले घेतले, पिशव्या घेतल्यात, किराणा घेतले, सोबत पाण्याची बॉटल पण घेतलेली. आता हे काय करायला रे? आता काढायला का लावायला रे? तुला सुरुवात CNG पासून पहिल्यांदा CNG भरायचं आपल्याला. अजून सांगा तिकडे कुठं CNG भेटणार आपल्याला? पालीला ऑनलाईन नाही, ऑफलाईन आहे ना. बोल गॅस किती भरते हिशोब व्यवस्थित ठेव फक्त. नाही सांगतो नाही व्यवहार केले ना. व्यवहार हे बरोबर हिशोब सोडणार नाही बस. गाडीमध्ये बस चालतो. काय बोलतो आता गाडी बस चला. आता CNG मारलाय. आता फक्त पेट्रोल राहिलंय. आता आम्ही आणून जावेदच्या पुढं काही चौकातून निघायचं आम्हाला. राईट साईड मारून डायरेक्ट हायवेवर. कारण की तामिनी घाट बंद असल्यामुळं त्या घाटामार्गे जाता येणार नाही. त्यामुळे आम्हाला इकडून खोपोली मार्गे जायचं. खोपोली मार्गे रस्ता कसा आहे, काय अडचणी येतात, काय अडथळे येतात, हे कळेल आपल्याला. हा आहे वरडेश्वर डोंगर. तुम्हाला माहिती सांगण्याची गरज नाही, पण ज्यांना पण माहीत नाही त्यांनी ह्या साईडला जर तुम्ही आलात नाही फिरायला भरपूर फिरण्यासारखे. महादेवचं प्रसिद्ध मंदिर आहे. श्रावण महिन्यामध्ये भरपूर गर्दी असते या साईडला. तर मित्र म्हणजे चला म्हणजे चहा प्यायचा येईल. तर चला अनोखा चहा पित म्हणजे. तर कुठला चहा? तंदुरी चहा प्यायचा यांना. तर आता मस्तपैकी तंदुरी चहा पिलोत. आता आम्ही निघालो पुढचा दौरा करण्यासाठी. तर चला कारण पुढे आपल्याला थांबायचं अजून बऱ्याच ठिकाणी. हां तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे आपण काय रिक्षा चालक असल्यामुळे आपल्याकडे एक मोठी गाडी. कुठली? आपलीच गाडी. कुठली? आपली रिक्षा. कुठेही घेऊन फिरा. चला स्वतः मालक सध्या टोल नाही आपल्याला. आपण रील स्टार आपल्याकडे टोल जर घेतला. अरे हो हे तर मला माहितच नव्हतं राव. रील काढणं बंद करून टाकेल मी माहिती का. हे अगदीच बरोबर आहे. बघितलं का? या भाऊ बरोबर आहे ना. आता लगेच बोलताय ना.
2 मिनिटं थांबा फक्त आता. आपण पैसे दिले बरं का आपण त्याला. बघितलं का दिलंच नाही का आपण, आपल्याला पैसे घेत नाही कोणी. आता बाहेर जायचं म्हणजे आपलं पेट्रोल लागतं, त्यामुळे पेट्रोलची टाकी फुल केलेली आहे. कारण की बाहेर कुठे सीएनजी भेटतोय नाही भेटतो, त्यामुळं आपण कसं आपली सेफ्टी घेतलेलं चांगले. चला आता बाकीची पाठीमागची गाडी मागे आणि वाट बघू त्यांची. तर आता आम्ही एकविरा देवीच्या मंदिराच्या दुसऱ्या मंदिराकडे रस्ता जातो, त्या रोडला आलोत आम्ही. आता लोणावळ्यामध्ये एंट्री केली, पण आम्हाला रस्त्याला हुकलत झाला रस्ता आम्ही. आणि चाले की रस्त्याचा मेळच लागत नाही. वन वे रस्ता कुठला आहे, हायवे रस्ता कुठला आहे आणि एक्सप्रे कुठला आहे. तर आम्हाला जायचं आहे खंडाळा घाटात. चला बघू कोणाला तरी विचारत. आमचे मित्र कंपनी गेली दुसरी गाडी घेऊन पुढं, आम्ही राहिलो होतो पाठीमागं. ट्रॉफिक लागली होती आम्हाला. आता आम्हाला लागले ट्रॉफिक इथं एवढं जाम झालं नाही. इथं हे बघा ट्रॉफिक झालं इकडं. चला गाडी पुढे गेली, काय गाडी पुढे गेली, 200 गाडी पुढे गेली. ट्रॉफिक इकडे आले की ट्रॉफिकच लागतं राव. विकेंड असल्यामुळे सगळे लोक बाहेर फिरायला येतात, सगळेच बाहेर येतात. आता लोणाला चिक्क्या सोडल्याच सगळ्या चिक्क्या, म्हणजे कसं रोडला सगळ्या चिक्क्यात. आता आम्ही घाटाच्या आसपास आलोच वाटतं. नाही आता घाट सुरू झाला नाही. हे बघा हे कसे पळत आहेत, हे बिग तरारा पळत आहेत. आपलं सावकासर पडत. आता घाट सुरू होईल कुठला खंडाळ्याचा. पुढं खोपोलीमध्ये गेल्यानंतर आपण मस्तपैकी नाश्ता पाणी करू तिथं. काय म्हणत सुद्धा खोपोलीमध्ये गेल्या नाश्ता करू. आता सगळं धुकं पडलं, हे बघा सगळं धुकं दिसायला इकडं. कारण की लोक ह्या साईडला फक्त फिरण्यासाठी येतात. मुंबईचे लोक तर हमखास फिरण्यासाठी येतात. आता धुकं पडलं या साईडला, कारण की आता आपल्याला पार्किंग लाईट गाडीची चालू करून गाडी चालू लागा. कारण का होतं, पार्किंग लाईट चालू केलेली पाठीमागच्या गाड्यांना लाल लाईट दिसते जावाच, धुक्यामध्ये लाल लाईट दिसते. आणि जे LED फोकस असतो पांढरे फोकस, ती लावून चालूच जाऊ नका. कारण की धुक्यामध्ये पांढरी लाईट असते, ऑलरेडी धुकं पांढरं असतंय. त्यामुळं गाडीचा फोकस हा लाल कलर जर पाहिजे. कारण की लाल फोकस असेल तर आपल्याला समोरचं दिसतोय, नाहीतर पांढऱ्या फोकसने आपल्याला काही दिसत नाही. तर आता आम्ही आलो ह्या साईडला, कुठला सनसेट पॉईंट म्हणतात त्याला. म्हणजे सनसेट म्हणजे उगवतो सूर्य वाटतं, काय कल्पना नाही मला. पण त्या ठिकाणी भरपूर गाड्या येतात मित्रांनो. हे बघा गाड्या आल्यात भरपूर. आम्ही पण थांबलो, त्याला म्हणून थांबता येईल आणि काही फोटो काढता येईल, थोडाफार व्हिडिओ काढता येईल. आणि ह्या पॉईंटला आल्यानंतर हे बघा सगळ्यांच्या पार्किंगच्या लाईट चालू आहे का नाही. तर त्याला आता आपण ह्या साईडला जाऊ. ह्या साईडला वातावरण बघू कसं आहे. तर ह्या साईडला काहीच दिसत नाही, फक्त खाली रोड दिसतोय बघा. ह्या साईडला पूर्ण धोकं पडलं आहे की नाही. रोड आहे आणि रोडच्या ह्या साईडला बघा पॉईंट कसा आहे. काय दिसतंय का काही हो तुमच्या दिसलं बघा. हे बघा पाणी धबधबा एवढा क्लिअर दिसतोय. फोटोशूट झाला, आता निघालो आम्ही आता. आणि वातावरण मस्त पैकी गार आहे आता. तर सध्या आम्ही अशा ठिकाणी आलो. हे बघा पाठीमागे सिलिंग रोड दिसतो तुम्हाला, दिसला का. तो प्युअर रोड आहे सिलिंग, जिथं आपल्याला एंट्री नाही आहे तरी आपण इथं थांबलो आणि व्हिडिओ घेण्यासाठी आणि फोटो काय घेण्यासाठी. हा खाल्ला रस्ता तुम्हाला दाखवतो मी. हे बघा खाल्ला रस्ता आहे हा हायवे रोड आहे. आणि हा आपला खोपोली मार्गे जायचा, आपल्या ह्या रोडने जायचा आपल्याला. तर सुधार बैल का सिलिंग, हे बघा मित्रांनो दिसला का. हा सिलिंग पूल जो नवीन झालेला का ब्रिज, हा तो पूल आहे बघा मित्रांनो. तर आता आम्ही निघालो, आता इथलं लोकेशन घेतलंय आणि इथं व्हिडिओ पण काढला, फोटो काढला. आता निघायचं लगेच तिथं. सेल 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 लोणावळ्यामध्ये सेल. ह्या पॉईंटला एवढा मोठा सेल लागला. कशाचा रस्ते का माल रस्ते नाही. काढा फोटो, काढा व्हिडिओ. चला आपण पण काढू, आपण पण ह्यांच्यात सहभागी होऊ. चला आपण गाडी लावून साईडला आणि ह्यांच्यामध्ये सहभागी होऊन आणि व्हिडिओ आणि फोटो काढून. हे बघितलं काय मित्रांनो, अरे बापरे म्हणणार हे मोबाईल घेऊन जाईल तो. मित्रांनो आमच्यावर हल्ला झालाय बघा. ह्या माकडांनी गाडीवर हल्ला केलाय, गाडीवर कब्जा केलाय. काय नेलं चार्जर. माकडाने चार्जर घेऊन गेला. आता काय करायचं, अवघड झालंय. आता मोबाईल चार्जिंग कसा करायचं. चार्जर नेलं मोबाईलचं चार्जर घेऊन गेला गाडीतलं. अरे यार रामा, चार्जर नेलं का. कुठे टाकलं चार्जर माकडं. हो माय गॉड. हे बघा ह्या माकडाने चार्जर नेलं आमच्या गाडीचं. हे बघा चार्जर घेऊन गेले गाडीच्या हां. आपल्याला खोपडीत उतरायचं, खाली डायरेक्ट मुंबईला जायचं.
बरं मुंबईला काय जायचं आपल्याला? हा, म्हणूनच पाठीमागे लावून म्हणतात. इथनं खाली गेलं ना एक्सप्रेस टाकायची गाडी आपल्याला. हां हां 2 ते 3 किलोमीटर एक्सप्रेस आहे. हां. इथनं आपल्याला खाली मुंबईला खोपली उतराय भेटते. मग गाडी पकडली आपली तर नाही उतरत तिथं चालू आहे. टू व्हीलर ते आहे की त्यांचं आहे की त्यांच्या एरियात निघा. चालू आहे ना? टू व्हीलर आणि 3 व्हीलर तिथवर चालू आहे ना पुढं बंद आहे. हां बरं चला मग चला पटकन. आणि पटकन निघा. हां मागायचं तुम्ही चला. पण काय माकडाने चार्जर न्याला गाडीतला. माकडाने आख्या माकडाने न्याला? न्याला. जाऊ दे, आपण नवीन घेऊ द्या. अरे ते घालते कुठं पण चार्जिंग घेऊन दे. हा? कुठे घालतो त्याला? चार्जर दिला रे राजा. हां ए, चार्जर दे, चार्जर, चार्जर, चार्जर. त्याला नाही का भ्या- आय, 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 ओय. त्याला नाही का भ्या- चला, ए, चला. बघा, हिने चार्जर घेऊन गेला आमचा. चला आता बघू चार्जर मार्केटमध्ये गेला. हां, चला 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 तर हे निसर्गरम्य वातावरण बघा कसं मित्रांनो. चला तुम्ही चला बसा गाडीत बसा चला. हां चला चला. हां चला 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 उशीर व्हायला लागलाय. चला पटकन चला शुभम. चला पुढचा रस्ता लय मोठा पार करायचा आपल्याला. क्लोज भाऊ जरा गाडी आहे ना जरा. हा. आमची गाडीच्या मागे गाडी ठेवा. चिटकूनच लावतो. चिटकून लावा. ब्रेक दाबले की ठोकत देतो. चला तर मित्रांनो कधी पण उंच शिखरावर जर तुम्हाला गाठायचं असेल ना कधी पण सरळ मार्गाचा उपयोग करायचा काय. हो, अगदीच बरोबर आहे. हां. आणि जर असा टर्न आला तर काय करणार? कट मारायचा असा. वै, कट मारायचा असा. त्याशिवाय पर्याय नाही ना. हे पण बरोबरच आहे. खेकडा होईल घेऊन. खेकडा होईल खेकडा. तर असा हा निसर्गरम्य वातावरणात हां. आत्ताच प्रवेश करत आहे आम्ही. आणि तुमचं पण स्वागत आहे. तुम्ही पण हा पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. आम्ही कसं एन्जॉय करत चाललो आहोत. आणि हो लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. कधीच नाही विसरायचं कधीच नाही. आणि तुम्ही पण या निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला घर सोडावं लागेल. बरोबर. नक्कीच संडे सॅटर्डेला तुम्ही बाहेर पडू शकता. आणि असा बघा ना हा कसला टर्न आहे राव. कसला निसर्ग आहे बघा ना राव. बघण्यासारखं आहे. खूप म्हणजे खूपच. बघा ना कसला टर्न आहे. जाग्यावर. पुढे गाव आहे. आणि थोडा आपण व्हिडिओ स्टॉप करू. हे बघा मित्रांनो आपण नाश्त्याला आलेलो आहे. आता आपण नाश्ता करू. आणि त्यानंतर पुढचा प्रवास सुरू करू. पुढचा प्रवास सुरू करू. आता काय राहिले? गाडीला गाडी राहू दे आता गाडीला गाडी राहू दे. चला चला 2 वाजते ना. 2 वाजणार. चला बरं का मग. दादा मस्तपैकी नाश्ता केला गरम गरम. आता निघालो आमचा पुढचा दौरा करण्यासाठी. तर वातावरण एवढं भारी नाही इकडं. मित्रांनो स्वतःच्या आयुष्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. बरोबर केलं पाहिजे. हा. हे सगळं बरोबर आहे. हां हां पण आपण स्वतःच्या आयुष्यासाठी जगतोय का? हां हा ठीक आहे. जगताय का? हां ते तुम्ही इकडे तिकडं भटकंती करू नका. सरळ फोकस करा तुमच्या ध्येयावर. हां हां हे इम्पॉर्टंट. हे इम्पॉर्टंट. हां तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही ध्येयावर लढतायचा का तुम्ही? हो. या ध्येयासाठी आतून नाद प्रयत्न करतायचा का? करतो ना. प्रयत्न तर खूप चालू. बघा आपल्याला आई वडिलांनी हा. जन्म दिलाय दिलाय ना. म्हणजे पण दिला नाही. फुकट दिलेला नाही. नाही, या नाही. पृथ्वीवर कसं असतं माहिती आहे का? हे पृथ्वीवर जन्माला आलोय हा. म्हटल्यावर काही ना काही तर आपल्याला करावं हा, लागणार. काय? जरी गरीब घराण्यात आपण जन्माला आलो हा. तर गरीब म्हणून राहायचं नाही. हो बरोबर आहे. मनात श्रीमंती जरी आपल्यापाशी नसली तर मनाने आपण खूप श्रीमंती हो, आहे हा. आपल्यापाशी. आणि हे तुम्हाला खरं सांगायचं मित्रांनो म्हटलं तर का नाही आपण खरंच स्वतःसाठी जगा यार. खरंच माझी कळकळीची विनंती आहे. खरंच तुम्ही स्वतःसाठी जगा. नाही जगण्यासाठी पण पैसा लागत ना. फर्स्ट पैसा कमवण्यासाठी कष्ट करायला लागेल तुम्हाला आपल्याला. कष्ट कर. मग तुम्ही त्या कष्टाच्या मागे धावतायचा का? अवस्था आहे आम्ही पळतो असं एवढे कष्ट करतो ना पण ते यशच भेटत नाही. नेमकं माझा रस्ता चुकला आहे का तो यशाचा रस्ता चुकला हेच कळलं. यशाच्या प्रगतीसाठी काय तुम्हाला लढावं लागेल. आणि तुम्हाला एकट्यासाठी लढावं लागणार नाही. हां पण तुम्हाला आता तुमचं लग्न झालंय.
तुम्हाला दुसरा हात पण आलेला आहे, त्या दुसऱ्या हाताने पण प्रयत्न केलेला पाहिजे. हो बरोबर केला पाहिजे. आणि नक्कीच मला असं वाटतं की तुमचा दुसरा हात पण प्रयत्न करत असेल की अशी, आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो, मंडळ आभारी आहे. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराज, जय शंभूराज. मित्रांनो आता मी पाठीमागे बसलोय आणि आमचे चंदू आता गाडी चालित आहे. गाडी सावकाश चालवा म्हणजे कसं आपण टायमाला पोहोचतो. मला म्हणलं तुम्ही गाडीलाही सावकाश चालवता, म्हणलं बसा तुम्ही स्टेअरिंगवर, गाडीच्या स्टेअरिंगवर बसा म्हणलो. तर काय चालला होता सुतार विषय, काय चालला होता? कुछ पाने के लिए सरल रास्ते पे चलना चाहिए. अगर सरल रास्ते पे थोड़ा टर्न आया तो उस टर्न को टर्न नहीं, सीधा नहीं जाने का भाई, उस टर्न को एक टायर से एक फेंकड़ा करने का. फेंकड़ा करके कट मार के निकल जाने का, लेकिन रुकने का नहीं. हा डोंगर बघा, एवढा भारी डोंगर दिसतो ना लांबून. ह्या डोंगरावर चढणं मुश्किल ही नाही, नामुमकिन है. कसं जाऊ शकतो रे? स्टेट डोंगर आहे चंदू. हा स्टेट डोंगर, स्टेट. जिंदगी में कुछ हासिल करने का है तो ह्या डोंगरावर कठिन परिस्थिति में जाना होगा, और वो हासिल वो हमारा मित्र करेगा. उसका नाम है चंद्रकांत जिरगे. वो अभी कार चला रहा है सुहास जुगाड़ की. हा तर आता खरेदी करण्यासाठी आलो तिथं चिकन मटन मार्केट शॉपला, मच्छी मार्केट शॉप. मच्छी मार्केट आणि मटन मार्केट शॉपला आपण आत्ताच आलेलो आहे. आगमन केले. तर मित्रांनो, तुम्हाला कोणत्या प्रकारचं जे घ्यायचं आहे ते तुम्ही बिनधास्त घेऊ शकता, किंवा व्हिजिट जरी केली तरी काय नाही, प्रॉब्लेम नाही. घेण्यासाठी पैसे तर आपल्याला द्यावे लागतील ना. अगदीच अर्थातच. काय घेतो? जरी मी मित्रांनो खात नसलो तरी ह्या मित्रांची मला साथ आहे. हो बिंदास. माझ्यासाठी ती मी स्पेशल व्हेज बिर्याणी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हो पहिले कुठला किल्ला आहे? कुठला किल्ला आहे? पुन्हा घे तेनोवती घे. काय आलं? हां सांग. अरे 2 मिनिटांनी ना फोन केला ना, ती गाडी गेली का तिथे 2 मिनिटांनी फोन केला, पण घेऊन तिथे येतो, मग सगळं जाऊ आपण. झालं ते समोरचा माझा 2 वेळा पाली बस स्टँड. हे पाली बस स्टँड इकडलं. तर तिथं मस्तपैकी चिकन खरेदी केलं आहे. मच्छी काय भेटली नाही, मच्छी नव्हती आली मार्केटमध्ये. तर हा जो दिसतो ना तुम्हाला मित्रांनो, हा आहे सुधागड. हा सुधागड आहे पालीमधला, आणि ह्या साईडला हे पालीचं बसस्थानक. आता निघायचं आहे आम्हाला, इथून निघालोत आता आम्ही. गाड्या साईडला लावल्यात आपल्या इकडे. चला मस्ताना आणि हे दलिंदर मित्र सोबत असताना चला फिरायला येड्यावाने कुठं पण. तर पालीमध्ये खरेदी केली. आता निघालोत आम्ही आमच्या स्टॉपवर. हे कुत्रे आडवे येत आहे रोडला आपल्याला. ते चालत राहायचं, येत राहणार. त्यांचं कामच आहे ते. थांबलो कारण की आमची एक गाडी पाठीमागे राहिली. बरेच लांब आहेत ते, त्यामुळे आम्ही इथं थांबलो त्यांची वाट बघत. त्यांना पॉईंट केला आम्ही इथं थांबलोत म्हणून. आता ते इथं थांबा लागेल आम्हाला इथं. बाबा कशाला हॉर्न वाजवतो बिनकामात, जाणं तुम्ही म्हणजे.